मम्मी स्पेशल चिंबोरी रस्सा। हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही बनवला मम्मीच्या हातचा स्पेशल चिंबोरी रस्सा। आता आम्ही सर्वप्रथम चिंबोऱ्या मोडत घेतल्या आहेत आणि माझी मम्मी ना चिंबोरी मोडण्यात एक नंबर आहे, एक्सपर्ट आहे मोडण्यात पण आणि चिंबोऱ्या बनवण्यात पण। चला आता बघूया आपण ती कशी बनवते चिंबोरी रस्सा ते। तर आता आम्ही सगळ्या चिंबोऱ्या जेवढ्या आणलेल्या तेवढ्या मोडत घेतलेल्या आहेत आणि त्या चिंबोऱ्यांचे मधले भाग केलेत, म्हणजे त्यामध्ये जो हळद आहे, मसाला आहे तो व्यवस्थित शिरेल आणि आपल्याला एकदम चविष्ट लागेल, म्हणून त्या चिंबोऱ्यामधून चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही अख्ख्या पण बनवू शकतात, पण आपण चिरून घेतल्या तर बेस्ट एकदम। ते चिरून घेतल्या आणि मस्त आता चिंबोऱ्या आम्ही स्वच्छ पाण्याने एकदम साफ केल्या आणि धुवून घेतलेल्या आहेत। तर एका साईडला आमच्या वहिनीने पण पटकन अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याची पेस्ट केली, कांदा कापला बारीक, टोमॅटो बारीक आणि आपले खोबऱ्याचे वाटण घेतलेले आहे। तर कढईमध्ये तेल टाकू, त्याच्यामध्ये मस्त आपण छोटा छोटा कापलेला कांदा टाकू, थोडासा जिरा टाकला आणि हिंग थोडासा टाकला आपण। त्याच्यानंतर ती जी पेस्ट केलेली पेस्ट टाकली अद्रक लसणाची आणि टोमॅटो कापलेला तो टोमॅटो टाकला। मस्त त्याला मिक्स करून घेऊन त्यामध्ये ज्या आपल्या चिंबोऱ्या होत्या त्या चिंबोऱ्या सोडल्या, परत चिंबोऱ्या त्या चम्मचने पूर्ण मिक्स करून घ्यायच्या, मसाला वगैरे त्यात गेला पाहिजे व्यवस्थित। मस्त मिक्स करून घेतल्या, त्यात वरती आपला आगरी मसाला, त्याच्यानंतर आपली हळद, आगरी मसाला आणि घरची हळद टाकली। परत मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार आपण पाणी घालू शकतो, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं। मम्मीने पण आता बघा त्याच्यामध्ये मस्त असं पाणी घातला। एका साईडला चिंचेचं पाणी केलं आम्ही आणि त्यामध्ये चिंचेचं पाणीही घातलं। त्याच्यानंतर उकळी आल्यावर मस्त आपले घरचे वाटण टाकले, खोबऱ्याचे सुके वाटण, वरतून गरम मसाला टाकला आणि बघा चिंबोरी रस्सा रेडी। मग कसा झाला चिंबोरी रस्सा, लाईक कमेंट नक्की करा।